नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे पिंपळगाव पायवाटेवरील एक रात्र. ही कथा दीपक पाटील यांच्या फेरा या कथेतून प्रेरणा घेऊन लिहिली आहे. कथेत काही बदल केले आहेत. कथेला आता सुरुवात करू. भीमा आज खुशीत होता. सकाळपासूनच त्याच्या अंगात उत्साह भरला होता. त्याला कारण सुद्धा तसंच होतं. आज त्याच्या मुलीचं बारसं होतं. सासूरवाडीतून तसा सांगावा आला होता. भीमाची बायको हौसा बाळंतपणासाठी कधीच माहेरी गेली होती. होणाऱ्या बाळाचे बारसे तिकडेच करायचं असं आधीच ठरलं होतं. त्याची सासूरवाडी खुंटाळवाडीला होती आणि भीमा पिंपळगावला राहत होता. आणि इथून म्हणजेच पिंपळगाव पासून 1.5 मैल पायी अंतरावर खुंटाळवाडी गाव होतं. येण्या जाण्यासाठी थेट वाहनांची सोय नव्हती, कारण पिंपळगाव ते खुंटाळवाडी थेट रस्ता असा नव्हताच. आणि जर गाडीनेच जायचं असेल तर रांजणगावकडे जाऊन मग खुंटाळवाडीकडे फिरून यावं लागायचं. ते अंतर एकूण 6 मैल होतं. त्यामुळे माळरानातून जाणारी पायवाटच जास्त सोयीची वाटायची. त्या वाटेत अर्धा मैल घनदाट जंगल सुद्धा लागायचं. पायीच प्रवास करून ये-जा करावी लागायची. त्या काळी मोटरसायकल तर सोडाच, गावात एकूण 4 सायकली होत्या आणि सायकल विकत घेण्याची भीमाची ऐपत नव्हती. आणि तसेही ती त्याला चालवताही येत नव्हती. आणि तशीही खुंटाळवाडीची पायवाट आता भीमाच्या पायाखालची झाली होती. त्याच्या लग्नाला एक तप उलटलं होतं. पहिला मुलगा नामदेव आता 10 वर्षांचा झाला होता. भीमाला यावेळी मुलगी पाहिजे होती आणि देवानेही त्याचं मन हेरलं होतं. लक्ष्मी जन्माला आली होती. भीमाच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. पहाटे लवकर उठून त्यानं शेत गाठलं आणि बकासुरासारखे वैरण कापून चांगल्या 20-22 गवताच्या पेंढ्यांचं ओझं घेऊन तो 7च्या आत घरी आला. दावणीच्या जनावरांचा आजचा प्रश्न सुटला होता. आंघोळ आटपून त्यानं न्याहारी केली. नामदेवला हाक मारून उठवलं. नामदेव पेंगतच होता. भीमानं त्याच्या आईला कालच बारशाला येण्याबद्दल विचारलं होतं, पण एवढी पायपीट करणं तिला जमणार नसल्याने म्हातारीने नकार दिला होता. दुपारच्या जेवणाला खुंटाळवाडीला पोचावं अशा बेताने भीमा नामदेवला घेऊन सासूरवाडीला जायला निघणार होता. त्यानं निघायची तयारी सुरू केली. तालुक्याला जाऊन आणलेलं नवीन हिरवं 6 बार पातळ, चोळीचा खण, गव्हाची ओटी, नारळ ह्या सर्व वस्तू म्हातारीनं एका कापडी पिशवीत भरून ठेवल्या. दुसऱ्या एका पिशवीत हाताने शिवलेली सुती टोपडी, छोटीशी गोधडी, काही बाळुती असं काही बाही भरलं. म्हातारीनं एका कागदाच्या पुडीत ग्रामदैवत जनाईचा अंगारा दिला आणि पोचल्यावर आठवणीने बाळबाळंतिणीच्या कपाळावर तो अंगारा लावायला निक्षून सांगितलं. ती अंगाऱ्याची पुडी भीमानं बंडीच्या खिशात जपून ठेवली. सर्व भराभर झाली होती. खेळायला गेलेल्या नामदेवला म्हातारीनं हुडकून आणलं आणि त्याचे हातपाय धुतले आणि त्याला दूध भात खाऊ घातला. भीमा दुपारचं जेवण सासूरवाडीला जेवणार होता. 10:30 वाजून गेले होते. मे महिना असल्यानं उन्हाचा जोर वाढू लागला होता. निघताना घालण्यासाठी काढलेला सदरा, धोतर आणि फेटा भीमानं न्याहाळला. बदामी रंगाचा सदरा स्वच्छ धुतलेला असला तरी फारच चुरगळलेला होता. भीमा चटकन उठला. अंगणातल्या चुलीतील काही रखरखते निखारे तांब्याच्या लोट्यात भरले आणि स्वच्छ धुतलेला सदरा गोधडीवर पसरून तो गरम लोटा वरून फिरवू लागला. काही मिनिटात सदरा अगदी कडक नव्यासारखा दिसू लागला. तोपर्यंत म्हातारीने नामदेवला मागच्या वर्षी जत्रेसाठी घेतलेली विजार आणि शर्ट घातला. डोक्याला खोबरेल तेल चोपडलं. तेलाचे काही ओघळ नामदेवाच्या कपाळावरून मानेवरून खाली येत होते. नामदेवचं डोकं एखाद्या टरबुजाप्रमाणे चमकू लागलं होतं. भीमाने धोतर नेसलं आणि सदरा घालून फेटा बांधला. आरशात बघून मिशीवर ताव दिला आणि नामदेवला हाक मारली. जनावरांवर लक्ष ठेव, मी संध्याकाळपर्यंत परत येतो, अशी सूचना म्हातारीला देऊन ते आता निघाले होते.
11 वाजून गेले होते. उन्ह रणरणत होती. जोशात येऊन नामदेव पुढे पुढे पळत होता. मध्येच थांबून मागे बघत भीमाची वाट पाहत उभा राहत होता. भीमा दमदार पावले टाकत चालला होता. त्याच्या पायातले कोल्हापुरी पायताण कर्र कर्र आवाज करत होतं. तासाभराची पायपीट करावी लागणार होती, पण भीमाला त्याची सवय होती. बायकोचा आणि पोरीचा चेहरा पाहण्यासाठी तो आतुरला होता. आजूबाजूच्या शिवारात लोक काहीबाही काम करताना दिसत होती. मध्येच कुठे दूरवर धुळीची एखादी वावटळ उठताना दिसत होती. मळलेली पायवाट असल्यानं वाटेवरील माती जात्यातल्या पिठासारखी मुलायम भासत होती. पुढं चालणाऱ्या नामदेवच्या पायताणाचे ठसे त्या मातीत स्पष्ट दिसत होते. आता भोवतीचा शिवार संपून माळरान सुरू झालं होतं. काही गुराखी जनावरं घेऊन फिरताना दिसत होते. भीमा आता म्हसोबाच्या देवळापाशी पोचला होता. अंदाजे 200 चौरस फुटांच्या चौकोनी दगडी कट्ट्यावर दगडी बांधकाम असलेलं हे छोटं 7-8 फुटी मंदिर होतं. मंदिरामागे एक विशाल पिंपळाचं झाड होतं. बाजूला एक पाण्याचा झरा होता. तोही दगडांनी बांधून काढलेला आयताकार. या झऱ्याला 12 पाणी असायचं. वाटसरू इथे येऊन हे थंडगार पाणी प्यायचे आणि म्हसोबाच्या सानिध्यात पिंपळाच्या गर्द सावलीत क्षणभर विसावा घेऊन पुढच्या प्रवासाला निघायचे. भीमाही नामदेवला घेऊन थोडा वेळ इथे थांबला. पळसाच्या पानाचे द्रोण करून त्यांनी झऱ्यातील थंडगार पाणी प्यायलं. नामदेव चालून थकला होता. 10 मिनिटं थांबू असा विचार करत ते त्या कट्ट्यावर बसून राहिले. अर्धी पायपीट अजून बाकी होती, पण आता पुढे दाट जंगलाला सुरुवात होणार होती. त्यामुळे उन्हाचा प्रश्न तर सुटणार होता, पण जास्त वेळ बसून चालणार नव्हतं. आता गडबड करायला हवी होती, कारण बारसं संपवून भीमाला त्याच दिवशी परत आपलं गाव गाठायचं होतं. जनावरं आज दावणीला ठेवली होती. उद्याही हे करून चालणार नव्हतं. त्यात नवीन आणलेला बैल उद्या नांगरटीला जुंपायचा होता. तसं महादूसोबत बोलणं सुद्धा झालं होतं. भीमाला आता भुकेची चाहूलही लागली होती. नामदेवला घेऊन त्याने पुढचा प्रवास सुरू केला. नामदेव आता पुढे पुढे न पळता भीमासोबत चालत होता. पायपिटीने तो थकला होता आणि आजूबाजूची गर्द झाडी बघून काहीसा घाबरलाही होता. जंगल भयाण होतं. उन्ह क्वचितच अंगावर येत होती. उन्हाळा म्हणजे पान गळतीचा मोसम. पायवाटेच्या चोहीकडे वाळलेल्या पानांचा खच पडला होता. पायवाटेवर सुद्धा काही पाने पडली होती आणि त्यावर पाय पडून कर्रकन त्या पानांचा चुरा होत होता. नामदेवला आता ह्याची गंमत वाटू लागली होती. पायपीट करत आता ते ओढ्यापाशी आले. पाण्यात भिजू नये म्हणून कोल्हापुरी पायताण हातात उचलून दुसऱ्या हाताने भीमाने नामदेवला कडेवर उचलून घेतलं. नामदेव सामानाची पिशवी घेऊन कडेवर बसला. भीमानं ओढा पार केला. जंगल आता 400-500 मीटर राहिलं होतं. त्यापुढे शिवार आणि मग जे गाव दिसतं ती खुंटाळवाडी. आता जंगल पार करून ते शिवाराच्या पायवाटेनं पुढे चालत होते. मातीची कौलारू घरं आता आकार घेतल्यासारखी स्पष्ट दिसू लागली होती. ते खुंटाळवाडीच्या जवळ आले होते. नामदेवच्या पायांचा वेग आता पुन्हा वाढला होता. तो पुढे पुढे पळू लागला होता. भीमाही झपाझप पावले उचलत होता. त्याला आता भूकही लागली होती. दुपारचे 12:30 होत आले होते. भीमा गावात पोचला होता. पुढं पळत जाऊन नामदेवने केव्हाच घर गाठलं होतं. त्याच्या पोचण्याने जावई बापू आल्याची वार्ता आपसुकच घरी पोचली होती. हौसा खाटेवर उठून बसली होती. तिचे डोळे खिडकीतून दिसणाऱ्या रस्त्याकडे लागले होते. समोरून येणाऱ्या भीमाला बघून तिचा चेहरा खुलला. धोतर, बदामी सदरा, डोक्यावर बांधलेला शेंद्री फेटा ह्या पोशाखात भीमा भारदस्त वाटत होता. भीमाचा सासरा भीमाला बघून चटकन घराबाहेर आला आणि हसून भीमाला अभिवादन करत आत घेऊन आला. घोंगड आधीच अंथरलं होतं. ऐटीत भीमा घोंगड्यावर बसला. घरात पुरणपोळीचा वास सुटला होता. भीमाच्या पोटातील भुकेचे कावळे थैमान घालत होते. चहापान झाल्यावर भीमाने मोर्चा हौसाकडे वळवला.
तान्ह्या बाळाला अलगद घेत हौसाशी गप्पा मारू लागला. नामदेव हौसाला बिलगून बसला होता. हौसानं पिशव्या चाचपून त्यातलं सामान बाहेर काढलं. हिरवं पातळ खांद्यावर घेऊन बघत ती त्याच्याशी बोलत होती. तेवढ्यात सासरेबुवांनी भीमाला जेवायला आवाज दिला. काहीच वेळात जेवणे उरकली. जेवण उरकून झाल्यावर भीमाची व्यवस्था माडीवर करण्यात आली होती. दुपारचे 2 वाजून गेले होते. बारसं संध्याकाळी 5च्या दरम्यान होतं. भीमानं एक झोप काढायचा विचार केला आणि भरपूर पायपीट झाल्याने तो काहीच वेळात निद्रादेवीच्या अधीन झाला. काही वेळ गेला. 4:30च्या सुमारास भीमाला जाग आली. तो माडीवरून खाली आला. बारशाची लगबग सुरू झाली होती. बाहेरच्या खोलीत लाकडी पाळणा तुळईला बांधला होता. त्याला झेंडूच्या फुलांनी सजवलं होतं. पाळण्याखालील सारावलेल्या भोईवर तांदळाच्या पिठाने रांगोळी काढली होती. पाळण्यात गोंडपाटावर भीमानं आणलेली नवीन गोधडी टाकली होती. नामदेव पाळण्याभोवती घुटमळत खेळत होता. भीमा तोंडावर पाणी मारून तरतरीत झाला. सासूबाईंनी त्याला चहाचा पेला दिला आणि आजूबाजूच्या बायांना बारशाला बोलवण्यासाठी त्या निघून गेल्या. हौसा नवीन हिरवं पातळ नेसून तयार झाली होती. तिनं केसात गजरा माळला होता. कपाळावरचं कुंकू उठून दिसत होतं. भीमा काही वेळ तिच्याकडे पाहतच राहिला. तशी ती लाजली. आता बाया बापड्या जमा होऊ लागल्या. तसा भीमा घराबाहेरील अंगणात येऊन बाजल्यावर बसला. सासरेबुवांनी त्याला पानाचा विडा दिला आणि ते गप्पा मारू लागले. घरात 20-25 बाया जमा होऊन आता बारसं सुरू झालं होतं. काही वयस्कर बाया मंजूळ आवाजात पाळणा म्हणू लागल्या होत्या. मध्येच त्यांचा खिदळण्याचा आवाज येत होता. पोरीचं नाव लक्ष्मी ठेवलं होतं. नामदेव कधी आत तर कधी बाहेर अंगणात खेळत होता. 1-1.5 तास होऊन गेला होता. बारसं संपून बायांची जेवणे सुरू होती. संध्याकाळचे 6:30 वाजत आले होते. भीमानं निघायचं ठरवून तो हौसाला भेटायला घरात गेला. नामदेवला राहू देत इथं आठवडाभर. म्या चक्कर मारीन 8 दिवसांनी. म्या निघतो, भीमा म्हणाला. हौसाला भीमाचा स्वभाव माहीत होता. एकदा ठरवलं की हा माणूस जाणारच, कुणाचंही ऐकणार नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी हौसानं होकार दिला. तेवढ्यात मागून सासरेबुवांचा आवाज आला. असं कसं चालल जावाई बापू? जेवल्या बिगर कसा जाऊ देऊ आम्ही तुम्हासनी? आणि म्या म्हणतो आजच्या दिवस राहू द्या की जायचं. तसे भीमाने परिस्थिती समजावून सांगितली, पण जेवण करून जायचं मान्य केलं. जेवण करून भीमा जायला निघाला. 7 वाजत आले होते. पण आता एक वेगळाच प्रश्न उभा राहिला होता. नामदेव परत पिंपळगावला येण्याचा हट्ट धरून बसला. हौसा, आजी आजोबा आणि भीमाने त्याला खूप समजावलं, पण तो काही केल्या ऐकत नव्हता. चिडून भीमाने त्याच्या पाठीत एक धपाटाही ठेवून दिला, पण त्याने प्रश्न आणखीनच चिघळला. नामदेव धाय मोकलून रडू लागला. शेवटी त्याला घेऊन जाण्याचं भीमानं ठरवलं. सासू सासऱ्यांनी विरोध केला, पण नामदेवच्या हट्टापुढे त्यांनीही गुडघे टेकले. सासऱ्यांनी भीमाजवळ एक घोंगडं आणि एक कंदील दिला. भीमा नामदेवला घेऊन निघाला. या सर्व गोंधळात 7:30 होऊन गेले होते. घरी पोचायला 1-1.5 तास पायपीट करावी लागणार होती. आता भीमा आणि नामदेव गाव सोडून शिवाराच्या पायवाटेवरून चालले होते. मिणमिणत्या दिव्यांचे गाव पावला गणेश मागे पडत होतं. गाव वस्तीपासून ते बरेच दूर आले होते. अंधार चांगलाच दाटून आला होता. दिवसभर उन्हाने तापलेली धरती थंड होण्यासाठी वाऱ्याला आपल्या अंगा खांद्यावर खेळवू पाहत होती. भीमा झरझर पावले उचलत होता. नामदेव त्याच्या आडोशानं घोंगडीला पकडून चालला होता. कडीमध्ये अडकवलेला कंदील मागे पुढे झुलत होता. प्रत्येक पावलासोबत त्याचा कुई कुर्र असा तालबद्ध आवाज येत होता. त्याच्या प्रकाशाचं रिंगणही मागे पुढे हलत होतं. त्यात रातकिड्यांनी किर्र करत एकच गलका उठवला होता. आता ते शिवारातून माळरानाच्या वाटेला लागले. दूर कुठेतरी कोल्हेकुई ऐकू आली आणि त्यासोबत मागे पडलेल्या गावातून कुत्र्यांचं भुंकणं चालू झालं.
ह्या प्रकाराने भेदरलेल्या नामदेवने भीमाला पाठीमागून एकदम घट्ट मिठी मारली. भीमा थांबला. बखोटीला धरून त्यानं नामदेवला पुढे आणलं आणि पुढे चालण्याचा इशारा केला. रातकिड्यांची किरकिर थांबायचं नाव घेत नव्हती. कंदिलानेही आपला ताल सुरूच ठेवला होता आणि बाजूच्या गवतातून एक सरसर ऐकू आली. भीमा थांबला. नक्कीच एखादा साप वगैरे असावा, त्याच्या डोक्यात विचार चमकून गेला. हलकेच त्याने कंदील त्या दिशेनं केला. एक काळा कुट्ट साप गवतातून बाहेर येऊन वाटेच्या दुसऱ्या बाजूस जाताना त्यांना दिसला. भीमा हा मुळातच राकटगडी, पिळदार शरीर आणि मनानेही खमक्या. त्यात पिकं जोमात असताना शेतात राखणही करावी लागे, त्यामुळे ह्या असल्या अंधाराची, आवाजांची त्याला सवय होती. पण आता पोरगं सोबत असल्याने थोडी काळजी होती, एवढंच. मायरान संपून ते आता जंगलात शिरले होते. जंगलात जनावरांचा धोका होता, त्यामुळे त्याने नामदेवला आपल्या सोबतच राहायला सांगितलं. पावलांखाली सुकलेल्या पानांचा आवाज करत ते चालले होते. रातकिड्यांची किरकिर वाढल्याचा भास होत होता. भीमा नेटाने पावलं टाकत होता. घोंगडीचं खाली आलेलं एक टोक स्वतःभोवती गुंडाळून नामदेव सोबत चालत होता. काहीच वेळात पाण्याची खळखळ ऐकू येऊ लागली. खळखळण्याचा आवाज जवळ येत होता. ते आता ओढ्याजवळ आले होते. भीमाने कंदील नामदेवकडे दिला. पायताण काढून डाव्या हातात घेतलं आणि उजव्या हातात नामदेवला उचलून तो ओढ्यात शिरला. पाणी थंडगार होतं, तसे त्याच्या अंगावर शहारे आले. ओढा चांगला 15-1 फूट तरी रुंद होता. भीमाच्या पायांचा डुबुक डुबुक असा आवाज येत होता. काही क्षणात तो ओढ्यापलीकडे पोचला आणि त्याने पायताण खाली टाकलं. तो नामदेवला खाली उतरवून पायताण घालू लागला. तेवढ्यात ओढ्यातून डुबुक डुबुक असा पावलांचा आवाज आला. भीमानं चटकन मागे वळून पाहिलं. कंदील ओढ्याच्या दिशेनं केला, पण कुणीही दिसलं नाही. आपल्याला आवाज आला की भास झाला, या विचारात असताना नामदेव बोलला, तात्या, मला बी आला आवाज, कुणीतरी पाण्यात चालण्यावानी. भीतीनं भीमाचं अंग शहारलं, पण तोंडावर भीती येऊ दिली तर पोरगं घाबरेल या विचारानं त्यानं स्वतःला सावरलं. छ्या, कोणी बी तर दिसत नाही. बाजूच्या दरडीचा दगडाला असन सुटून खाली पाण्यात. तू चल मोर. भीमा पोराला समजावत होता की स्वतःची समजूत घालत होता, त्याचं त्याला समजत नव्हतं. या विचित्र प्रसंगानंतर भीमा काहीसा सावध झाला होता. तो पाण्यातला आवाज चालण्याचाच होता, त्याला पूर्ण खात्री होती. पण मग कुणीच का दिसलं नाही, त्याच्या मनात विचार चमकून गेला. ओढा ओलांडल्यावर जंगल अधिकच गहिरं झालं होतं. भयाण शांततेत रातकिडे, कंदिलाचा आवाज आणि पायताणाची कुरकुर अधिकच जास्त ऐकू येत होती. दूरवर घुबड ओरडत होतं आणि पुन्हा रातकिड्यांच्या संगतीत भयाण शांतता पसरत होती. भीमा आता नामदेवला स्वतःच्या घोंगडीत जवळ घेऊन सावध पावले टाकत होता आणि अचानक एक टिटवी टिवटिव करत त्यांच्या अगदी नाकासमोरून आडवी गेली. एखाद्या बाणाच्या वेगाने ती निघून गेली होती. भीमाने पोराला जवळ ओढून गच्च डोळे मिटले आणि जागीच थिजला. काय झालं हे समजायला त्याला थोडा वेळ लागला. नामदेव तर लटलट कापू लागला होता. पोराची अवस्था बघून भीमा भानावर आला. एका टिटवीला आपण घाबरलो हे कळाल्यावर त्याला स्वतःचाच राग आला. अरे बाळा, टिटवी होती ती, घाबरला कशा पाय? त्यानं नामदेवला धीर देण्याचा प्रयत्न केला आणि ते पुढे चालू लागले. आणि अचानक बाजूच्या गवताची सळसळ जाणवू लागली. पुन्हा सापच असावा एखादा, भीमाने विचार केला. भीमाने कंदील आवाजाच्या दिशेनं केला, पण काहीही दिसलं नाही. तेवढ्यात वाटेच्या दुसऱ्या बाजूनं तशीच सळसळ ऐकू आली. तसे भीमा तिकडे वळाला, पण काहीच नव्हतं. जणू काही झालंच नाही अशा आविर्भावात तो पुन्हा पुढे चालू लागला. कंदिलाच्या प्रकाशात दिसणारी पायवाट पुढे धुसर होत अंधारात गुडूप झाल्यासारखी वाटत होती. तात्या, जंगल अजून संपलं कसं नाही व? नामदेवच्या त्या वाक्याने भीमाच्या डोक्यात विचारांचा जणू फटाकाच फुटला. हायला, खरंच की जंगल तर इन मीन अर्धा मैल आत्तापर्यंत संपायला पाहिजे होतं.
माय रानातून बाहेर पडून म्हसोबाचं देऊळ यायला पाहिजे होतं. भीमाच्या मनात विचार चमकून गेला आणि या विचाराने भीमाला घाम फुटला. आपण कसल्या तरी भयानक संकटाच्या मध्यात अडकलो आहोत याची जाणीव भीमाला पहिल्यांदाच झाली. ती जाणीव इतकी भयानक होती की भीमा क्षणभर पुतळा बनल्यासारखा स्तब्ध उभा राहिला. त्याचं शरीर जणू उभ्या उभ्याच कोमात गेलं होतं. बोला की तात्या, कधी संपणार जंगल? नामदेव भीमाच्या हाताचा कोपरा हलवत त्याला विचारत होता. काय बी विचारत बसू नगस, तू आंड वाईज बंद ठेव अन बिगिनी चल जरा, भानावर येत भीमा बोलला. कधी एकदा या भयाण जंगलातून बाहेर पडून घरी पोहोचेन असं भीमाला वाटत होतं. त्याला आता आपल्या लेकराची काळजी वाटत होती. कुठल्याही विपरीत गोष्टीचा सामना करायला तो तयार होता. पण पोराचं काय? पोरगं घाबरलं तर त्याच्या डोक्यावर परिणाम व्हायला कितीसा वेळ लागेल? भीमानं मन घट्ट केलं आणि पोराला जवळ घेत तो पुढची वाट कापू लागला. आणि अचानक रातकिड्यांची किरकिर वाटेच्या एकाच बाजूला डाव्या बाजूने ऐकू येत आहे असं भीमाला वाटू लागलं. पुढची काही पावलं सावकाश टाकत त्यानं डावीकडे कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि तोच सपापला. आवाज आता उजव्या बाजूने येत होता आणि अचानक 20-1 फूट अंतरावर समोरून त्याला कुणीतरी वाट ओलांडून गेल्यासारखं दिसलं. ते जे काही होतं ते अगदी वाऱ्याच्या वेगात गेलं होतं. ते काय होतं ते स्पष्ट दिसलं नव्हतं, पण जंगली जनावर निश्चित नव्हतं. चांगलं 5-6 फूट उंचीचं काहीतरी होतं. निश्चित आकार भीमाला कळाला नाही, पण मानवी आकृतीचाच तो भास होता. भीमानं काही वेळ वाट पाहिली. त्याला हे बघायचं होतं की हा त्याचा भास होता की नामदेवनं सुद्धा काही बघितलं का. त्यालाही दिसलं असेल तर तो बोलेल, पण काही वेळ जाऊनही तो काहीही बोलला नाही. भासच असावा बहुतेक, भीमाला वाटलं. आणि तेवढ्यात नामदेवनं हात पकडून भीमाला थांबवलं आणि तो म्हणाला, तात्या, ती बाय का चालते आपल्या संग? असे म्हणत नामदेवने बाजूच्या झाडीकडे हात दर्शवला. भीमाचा श्वास फुलला. प्रयत्न करूनही तो आपल्या छातीची धडधड रोखू शकत नव्हता. त्यानं धीर करून त्या दिशेनं पाहिलं. एक आकृती झाडीत सरकल्यासारखं वाटलं. भीमाच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याच्या उभ्या आयुष्यात त्यानं असा अनुभव कधीच घेतला नव्हता. काय चाललंय काहीच समजत नव्हतं. हृदयाचे ठोके वाढले होते. अंगातलं रक्त सळसळत होतं. कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्यानं अंगातलं सारं बळ एकवटून आवाज दिला, कोण हाय तिथं? बाहेर या, पोरगा हाय लहान माझ्या संग, उगीच घाबरंते. पण ते जे काही आहे ते खरंच बाहेर आलं तर? या विचाराने भीमाचं सगळं अंग शहारलं. कारण झाडीत जे काही होतं ते मानवी निश्चित नव्हतं हे भीमाला आता कळून चुकलं होतं. एवढ्या रात्री कोण बाई कशाला मरायला येईल या जंगलात? आणि आलीच तर वाट सोडून अशी आड रानातून झाडीतून का चालेल? आपण जवळजवळ 3 तास पायपीट करूनही हे अर्धा मैल जंगल का संपत नाहीये? असे बरेच सारे प्रश्न भीमाच्या मनातून चमकून गेले. या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर होतं आणि ते उत्तर त्या झाडीतून त्यांच्या सोबत चालत चाललं होतं. ओढा ओलांडल्यापासूनचे सगळे अनुभव, भास हे या काळ्या भिन्न संकटाचे संकेत होते. पण आता करायचं तरी काय? राहून राहून त्याला पोराबद्दल वाईट वाटत होतं. पोराच्या विचारानं त्याच्या डोळ्यात टचकन पाणी दाटलं आणि गर्द अंधारात वीज चमकून एकाकी लख्ख प्रकाश व्हावा तसा एक विचार त्याच्या डोक्यात आला आणि त्यानं बंडीचा खिसा सपापला. अंगाऱ्याची पुडी खिशात तशीच होती. आयुष्यात इतका आनंदी तो कदाचित पहिल्यांदाच झाला असेल. त्यानं आवेगानं ती पुडी उघडली आणि लगबगीने त्यातला अंगारा पोराला आणि स्वतःला लावला. तसे त्याला थोडे बळ आल्यासारखे वाटले. बुडत्याला काठीचा आधारच जणू. हातातला कंदील खाली ठेवत भीमा आता गुडघ्यांवर उभा राहिला आणि नामदेवच्या खांद्यावर हात ठेवत तो म्हणाला, हे बघ बाळा, जनाईचा अंगारा लावलाय नवा आपण. आता आपलं काय बी वाकडं व्हायचं नाही. तू फकस्त घाबरू नग. तुझा बा हाय तुझ्या संग. काय बी दिसेना, कंचा बी आवाज येईना. ध्यान फक्त वाटेकडं आणि माझ्याकडं ठेव. आपण घरी जाऊ
आपल्याला जावंच लागल. म्हातारी आय एकटी हाय नव घरात, अन आपल्या पाखऱ्याला उद्या नांगराला जुंपायचं हाय नव. भीमाने नामदेवला समजावलं, पण त्याला स्वतःला समजत नव्हतं की याचा काही उपयोग होणार आहे का. त्याला एकच कळत होतं की पोराला वाचवायचं आहे. बोलताना भीमाच्या डोळ्यातून आलेले अश्रू पाहून नामदेव काहीसा बावरला आणि मग मुठी आवळून काहीसा जोशात तो बोलला, तात्या, तुम्ही रडू नका. मी हाय की तुमच्या संगतीला, आणि माझी फिकीर करू नका. मला काय बी होणार नाही. 10 वर्षांचं वय, पुढे काय वाढून ठेवलंय त्याची पुसटशीही कल्पना त्या कोवळ्या जीवाला नव्हती. पण त्याचा तो बाणा पाहून भीमाला धीर आला. त्यानं पोराच्या कपाळाचा मुका घेत त्याला कवटाळलं. ते दोघेही आता झरझर पावलं उचलत चालले होते. बाईची ती काळी आकृती त्यांच्या मागे पुढे कधी बाजूच्या झाडीतून चालली होती. दिसूनही कानाडोळा करत भीमा पोराला सांभाळत चालत होता. आता आवाज वाढले होते. बाईचा आकार स्पष्ट दिसू लागला होता. हिरवं लुगडं, हिरवा चुडा, कपाळावर मळवट आणि जळालेला चेहरा. त्या चेहऱ्यावर काहीतरी लटकल्यासारखं वाटत होतं. जळालेलं मांस असावं बहुतेक. तिच्या पायातले पैंजण आता जोरजोरात वाजत होते. एवढ्यात भीमाला कुणीतरी आपल्या कानाजवळ येऊन बोलत आहे असं वाटलं. कवर वाचवील ही कपाळावरची राख तुला अन त्या पोराला. पोरग दे मला, तुला जित्ता सोडते. लय दिस झाले कवळं रगात भेटलं नाय. असे काहीसे शब्द भीमाच्या कानावर पडले. तो आवाज पुरुषी नव्हता आणि कुण्या बाईचाही नव्हता. फारच विचित्र आणि भेसूर आवाज होता तो, आणि ते हसणेही भयंकर होते. भीमानं पाहिलं तर ती बाई तोंडाचा जबडा पसरून बाजूच्या झाडीतून चालली होती. पण तिची नजर एक क्षणही त्या दोघांवरून हटत नव्हती. भीमानं हातातला कंदील खाली ठेवला, डोक्याचा फेटा काढला, खाली बसून पोराला पाठीवर बसायला सांगितलं. फेटा पोराभोवती गुंडाळून तो पुढे घेऊन आपल्या छातीवर धनुष्याचा भाता बांधतात तसा बांधला. वरून घोंगडं घेतलं. उजव्या हातात छातीवरची फेट्याची गाठ आणि डाव्या हातात कंदील घेऊन तो पळू लागला. मागून तो पैंजणांचा खिदळत हसण्याचा आवाज येतच होता. आपण का पळतोय, कुठे पळतोय, भीमाला काहीही समजत नव्हतं. याचा काही उपयोग होणार आहे का, त्याला ते सुद्धा माहीत नव्हतं. त्याला एकच कळत होतं की पोराला वाचवायचं आहे. कुठं जाशील, आता सोडत नाही म्या, कवर पळशील, असा भीतीदायक आवाज त्या झाडीतून आला. तो आवाज ऐकून भीमाची बोबडीच वळली. तो प्रचंड घाबरला, पण तो पळतच होता. त्याचा सदरा घामाने पूर्ण भिजला होता. कडेवरचा नामदेव आता रडू लागला होता. त्याचा जोश कुठल्या कुठे पळून गेला होता. तो आता थरथर कापू लागला होता. आपण गोष्टीत ऐकतो ते भूत हेच हे त्याला कळालं होतं, आणि तो डोळे मिटून एकसारखा रडत होता. पाठीवर हेलकावे खात होता. किमान तासभर तरी भीमा पळतच होता. त्याची पावले आता मंदावली होती. त्याला धाप लागून श्वास फुलला होता. त्यात फेट्याचा खांद्यावरचा भाग पळताना गळ्याकडे सरकल्याने फास लागल्यासारखं वाटत होतं. मध्ये मध्ये थांबून तो पोराला नीट करत होता. पण असं कुठवर पळणार. ते भूत, तो प्रेत आत्मा, ती हडळ, ते जे काही होतं ते वाऱ्याच्या वेगानं अवतीभोवती घुंगावत होतं, खिदळत होतं. आणि तेवढ्यात भीमाला मोठं काळं कुट्ट झाड दिसलं. म्हसोबाच्या देवळामागचं झाड का ते? हो, तेच झाड आहे. भीमाच्या डोक्यात विचार चमकून गेला. भीमाचा वेग आता वाढला आणि मुखात महादेवाचं नाव घेत त्यानं देऊळ गाठलं. कट्ट्यावर चढून थेट तो देवळासमोर गेला. खाली बसून छातीवरील गाठ सोडली आणि पोराला पाठीवरून उतरवून छातीशी घट्ट पकडलं आणि घोंगड गुंडाळून घेत ते दोघे तिथेच बसून राहिले. नामदेव आता पेंगू लागला. भीमा म्हसोबाचा धावा करत होता. ती अभद्र बाई देवळाभोवती घिरट्या घालतच होती, चित्कारत होती. ती फारच चिडलेली दिसत होती, पण कट्ट्यावर चढण्याचा प्रयत्न मात्र करत नव्हती. भीमा सभोवताली घोंगावणारं मरण डोळ्यानं पाहत होता. पोराला छातीशी घट्ट कवटाळत तोही आता काहीसा पेंगू लागला होता. काही वेळ तसाच गेला
आणि अचानक कुणीतरी खांद्याला धरून हलवल्याने भीमाला जाग आली. तो झटकन जागा झाला आणि नामदेवला जवळ ओढत ओरडलाच, नग नग सोड, मला नाही पर पोराला जित्त सोड. भीमा, अरे ए भीमा, तू इतक्या सकाळी हित काय करतोयस आणि असं वेड्यासारखा का बरळतोयस? अरे मी हाय, रघु काका. एक वयस्कर म्हातारा समोर उभा होता. भीमा आता भानावर आला होता. तो आणि नामदेव रात्रभर तिथेच म्हसोबाच्या सावलीत झोपले होते. आता सकाळचे 7-7:30 वाजले होते. रघु काका पिंपळगावचेच राहणारे होते आणि ते काही कामासाठी खुंटाळवाडीला निघाले होते. रघु काकांनीच भीमाला उठवलं होतं. नामदेवही आता जागा झाला असला तरी तो घाबरला होता. रघु काकांना बघून भीमाला धीर आला आणि त्याने घडलेला सर्व प्रकार रघु काकांना सांगितला. रघु काकांनी नीट कान देऊन सर्व ऐकल्यावर ते म्हणाले, अरे काय येडा का खोळ्या तू? काय अक्कल हाय का नाही तुला? काल रातच्यालाच परतायचं होतं व्हय रे तुला? अरे काल तारीख काय होती आणि काल काय होतं काही समजतंय का तुला? भीमा अजून सुद्धा बावरलेलाच होता. तशाच घाबरलेल्या अवस्थेत तो म्हणाला, काय झालं रघु काका? काय चुकलं माझं? काय होतं काल? अरे काल 13 तारीख होती नव, 13 मे, आणि त्यात अमावस्या. आता आलं का डोकं ठिकाणावर? पडला का प्रकाश डोसक्यात? रघु काका म्हणाले. भीमाने काही क्षण विचार केला आणि एकदम त्याच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. रघु काका पुढे बोलू लागले, अरे गावाला तर वाटलं की हे समजा आता संपला असल, लय वर्ष झाली, पर हे चक्र तर अजून सुरूच आहे की. कित्येक वर्ष कोणी असं दिवस मावळतीला अमावस्येला त्या पायवाटेनं त्या जंगलातून आलं नाही का गेलं नाही म्हणून कुठलाच विपरीत प्रकार घडला नाही. त्यामुळे माणसं ते सर्व इसरली. पण उगाच जीवाशी खेळ नको म्हणून आज सुद्धा कोणी रात्री आणि त्यातून अमावस्येला आणि त्यातून 13 मेला रातच्याला तिथून जायची हिम्मत करत नाही. आणि तू तर कहरच केलास की, रघु काका म्हणाले. काकांचे शब्द ऐकून भीमाच्या पायाखालची जमीनच सरकली होती. काल जे काही घडलं होतं त्याला जबाबदार होता त्या घटनेला जोडलेला इतिहास. खूप वर्षांपूर्वी म्हणजे भीमा थोडा लहान असताना पिंपळगाव गावात एक जोडपं नव्यानं राहायला आलं होतं. बरेच प्रयत्न करून सुद्धा त्यांना स्वतःचं मूलबाळ नव्हतं. त्या जोडप्याला त्यातल्या त्यात त्या बाईला लहान मुलांची प्रचंड आवड होती. गावातील लहान मुलांशी ती खूप प्रेमानं वागायची. अशातच गावावर एक संकट आलं. एका भयंकर आजाराची साथ गावात पसरली आणि त्यातच त्या बाईचा नवरा त्या आजाराने मरण पावला. त्या बाईचं स्वतःचं मूल असण्याची जी धुसर आशा होती ती सुद्धा आता संपली होती आणि त्यातच नवरा हयात नसल्यानं उपजीविकेचा प्रश्न समोर आला होता. तसे तिला एक कल्पना सुचली. तिने स्वतःच्याच घरी पाळणाघर सुरू केलं. गावातील बाया बापड्यांना लहान मुलाबद्दल असलेला तिचा लळा माहीत होता. त्यामुळे बायका शेतावर जाताना अर्धा दिवस किंवा पूर्ण दिवस आपले लहान मूल तिच्याकडे सांभाळण्यासाठी ठेवून जात असत. ह्या कामात तिला पैसे सुद्धा मिळत होते आणि तिला लहान मुलांचा सहवास सुद्धा मिळत होता. सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण एक दिवस गावात विचित्र आणि भयंकर घटना घडली. त्या बाईच्या पाळणाघरातून 2-3 मुले अचानक गायब झाली. सर्व गावाने त्यांचा शोध घेतला पण ती मुलं परत कधीच मिळाली नाहीत. त्या बाईच्या निष्काळजीपणामुळेच आपली मुलं आपल्यापासून कायमची दूर गेली. किंबहुना त्या बाईनेच आपल्या मुलांचं काही बरे वाईट केलं आहे असा आरोप गावकऱ्यांनी त्या बाईवर लावला. अचानक आपली मुले अशी गायब झाल्याने, शोक आणि राग अनावर झाल्याने गावकऱ्यांनी तिला बेदम मारहाण सुद्धा केली. ह्या झालेल्या प्रचंड आघाताने त्या बाईचे मानसिक संतुलन बिघडलं आणि ती बाई वेडी झाली. त्या घटनेनंतर एक वेडी बाई म्हणून गावकरी तिला अजून जास्त त्रास देऊ लागले. तो 13 मेचा दिवस होता. त्या दिवशी अमावस्या होती. अशीच ती बाई ह्याच जंगलातील पायवाटेवरून जात असताना गावातील मुलांना ती दिसली. तसे त्या मुलांनी त्या बाईला चिडवायला सुरुवात केली. त्या बाईने रागात येऊन त्या मुलांना दगड मारायला सुरुवात केली. परिणामी
त्या मुलांनी देखील त्या बाईला जोरजोराने दगडे मारण्यास सुरुवात केली आणि त्यातच त्या बाईचा ह्याच पायवाटेवर मृत्यू झाला. ते पाहून ती मुलं घाबरली. त्यातली जी मोठी मुलं होती त्यांनी तिचा मृतदेह पायवाटेपासून दूर जंगलात नेऊन फेकून दिला आणि त्यातील लहान मुलांना तंबी दिली की ह्याबद्दल गावात काहीच सांगायचं नाही. पण त्याच दुपारी गावातील काही गुराखी जनावरं घेऊन जंगलात गेले असताना त्यांना त्या बाईचा छिन्न विछिन्न झालेला मृतदेह नजरेस पडला आणि तिच्या मृत्यूची खबर गावात पसरली. पण अर्थातच तिच्या मृत्यूने गावकऱ्यांना काहीच फरक पडला नव्हता. त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. त्यांनी तिचे अंतिम संस्कार सुद्धा केले नाहीत. मध्ये असेच काही दिवस गेले, पण गावातील मुले गायब होण्याचे सत्र पुन्हा सुरू झालं. सर्व गावकरी आता चिंतेत पडले होते. एके संध्याकाळी काही गावकरी त्याच पायवाटेवरून आपल्या गावाकडे परतत होते. तेव्हा अचानक त्यांना पायवाटेपासून दूर जंगलात आग पेटलेली असल्याचे दिसून आले. ते काय आहे हे पाहण्यासाठी गावकरी पायवाट सोडून जंगलात त्या दिशेनं गेले आणि समोरचं दृश्य पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना दिसलं की एक माणूस त्या आगीसमोर बसला होता. अंगाला भस्म, कपाळाला कुंकू फासलेलं, गळ्यात कवट्यांची माळ असा त्याचा अवतार होता आणि त्याच्या शेजारी ठेवलेल्या काही गाठोड्यातून लहान मुलांच्या रडण्याचा आवाज येत होता. गावकरी त्या दिशेने पळाले, पण इतक्या साऱ्या लोकांना येताना त्याने दुरून पाहिलं आणि तो घाबरून पळून गेला. गावकऱ्यांनी ती गाठोडी सोडवली. त्यात त्यांच्याच गावातील लहान मुले होती जी त्या मांत्रिकाने बळी देण्यासाठी आणली होती. नंतर मात्र तो मांत्रिक पुन्हा कधीच दिसला नाही आणि गावातील मुले गायब होण्याचं सत्र सुद्धा कायमचं थांबलं. पण एके संध्याकाळी एक भयंकर घटना घडली. काही गावकरी त्या पायवाटेवरून गावाकडे परतत होते आणि अचानक त्यांना तीच मृत्यू झालेली वेडी बाई त्याच पायवाटेवर फिरताना दिसली. तिला पाहून गावकऱ्यांची शुद्धच हरपली. त्या बाईने त्या गावकऱ्यांचा रस्ता अडवला आणि तिने जी मागणी भीमाकडे केली होती तीच त्यांच्याकडे सुद्धा केली. पोरांना दे माझ्याकडे, तुम्हाला जिवंत सोडते. काही गावकरी तिला पाहूनच तिथेच गतप्राण झाले, तर काहींनी आपली मुले तिथेच सोडून तिथून पळ काढला. तेव्हा अमावस्या होती. असे भयंकर अनुभव काही अमावस्येला इतर गावकऱ्यांना सुद्धा आले आणि तेव्हापासून गावकऱ्यांनी ठरवलं की अमावस्येला दिवस मावळला की त्या पायवाटेनं जायचं नाही आणि ही प्रथा आजवर पाळली जात होती. इतकी वर्षे ही प्रथा पाळली जात असल्याने नंतर विपरीत असं काहीच घडलं नाही. पण आज भीमा अमावस्येला आणि त्यातच 13 मेला म्हणजेच जेव्हा त्या बाईचा मृत्यू झाला होता त्याच रात्री त्याच पायवाटेने तो आला होता आणि म्हणूनच त्याला ह्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. रघु काका पुढे बोलू लागले. ह्यो मरणाचा फेरा होता. म्हसोबानं अन ग्राम दैवत जनाईच्या अंगार्यानं वाचिवली बघा तुम्हासनी, रघु काका म्हणाले. तसे त्या तिघांनीही म्हसोबाला हात जोडले. संकटातून सोडवल्याबद्दल त्यांनी म्हसोबाचे आणि ग्रामदैवत जनाई देवीचे मनापासून आभार मानले आणि देवाचे नामस्मरण करत ते आपापल्या ठिकाणाला मार्गस्थ झाले. मित्रांनो, ही भय कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.